नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुधाकर बडगुजर यांच्या प्रचारार्थ सातपूर कॉलनीतील अशोकनगर अंबिका स्वीट चौकात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या सभेचे आयोजन केले होते। बडगुजर यांच्या प्रचाराचा झुंजावात सुसाट सुटला असून प्रचारात मोठी आघाडी घेतली असून सभेची गर्दी लक्षणीय होती। या प्रचार सभेला महाविकास आघाडीचे अपूर्व हिरे, डॉक्टर DL कराड, सुनील बागुल, दत्ता गायकवाड, विलास शिंदे, तानाजी भावे, संतोष गायकवाड, देवानंद बिरारी आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। यावेळी संजय राऊत यांनी सुधाकर बडगुजर यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले। शिवसेनेच्या केसाला धक्का लागला, अनेक जण पक्ष सोडून गेले असतील, अनेक नेते गेले, छगन भुजबळ गेले असतील, नारायण राणे गेले असतील, राज ठाकरे गेले असतील। आम्ही म्हणतो तिला घरी तुम्ही सुखी राहा, पण नरेंद्र मोदी आणि अमित शहानी काय करावे? बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना अस्तित्वात राहू नये म्हणून ही शिवसेना बाळासाहेबांची आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण हा एकनाथ शिंदेच्या हवाली केला, चोरांच्या हवाली केला, लुटारूंच्या हवाली केला आणि शिवसेनेचं अस्तित्व या महाराष्ट्रातून संपवण्याचा प्रयत्न सुरू केला। शिवसेनाच राहणार नाही या महाराष्ट्रामध्ये, मराठी माणसाचा आवाज राहणार नाही, मराठी माणसाची अस्मिता राहणार नाही, मराठी माणसाचा स्वाभिमान राहणार नाही। अशा पद्धतीचं घाणेरडं राजकारण या गुजरातच्या 2 व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राचा बाबतीत आणि या सगळ्यांना आपण पुरून उरलो, चिन्ह नाही, पक्ष नाही, अशा परिस्थितीमध्ये आपण लोकसभा लढलो, मशाल चिन्हावर लढलो आणि त्या नरेंद्र मोदीला दाखवून दिलं हा महाराष्ट्र आणि मराठी माणूस लेचा पेचा नाही, तो आता झुकणार नाही, वाकणार नाही आणि शरण जाणार नाही। मोदीला विचारायचं, अमित शहाना विचारायचं की आमच्या महाराष्ट्राच्या हक्काचा उद्योग आणि रोजगार तुम्ही फक्त गुजरातलाच का घेऊन चाललाय? वाराणसीला का घेऊन जात नाही? बाजूच्या कर्नाटकात नेत नाही किंवा केरळामध्ये नेत नाही, फक्त गुजरात। गुजरातला आता फक्त सोन्यानं मडवायचं बाकी आहे, बाकी सगळं करून झालंय आणि हे सगळं जे आहे हे महाराष्ट्राची लूट करून, महाराष्ट्र ओरबडून, खेचून हे सगळं गुजरातला सोन्यानं मडवायचं काम सुरू। गुजरात महाराष्ट्र देशाचा भाग आम्ही मानतो, गुजरातचा सुद्धा विकास व्हायला पाहिजे, आम्ही असं म्हणत नाही। या राज्यातल्या, देशातल्या प्रत्येक राज्याचा विकास व्हायला पाहिजे। अरे पण तुमच्या हिमतीवर करा, आमच्या ताटातलं का तुम्ही खेचून घेऊन जाताय? मराठी माणसाला, महाराष्ट्राला भुकेला ठेवून, कंगाल करून तुम्ही अशा प्रकारे एका राज्याची भर करू शकत नाही। हा महाराष्ट्र, नाशिकचा विषय मगाशी आपण काढला, 280 कारखान्यात आपण म्हणाला, 2800 कारखाने औद्योगिक वसाहतीमध्ये नाशिक सारख्या या मतदारसंघामध्ये। ही किती मोठी गोष्ट आहे ही MIDC काय देवेंद्र फडणवीसने आणली नाहीये। पूर्वीच्या राजवटीमध्ये अनेक राज्यकर्ते होऊन गेले, काँग्रेसचे राज्यकर्ते झाले, शिवसेनेचे राज्यकर्ते झाले, मनोहर जोशी झाले, अनेकांच्या प्रयत्नातून MIDC निर्माण झाली आणि त्या काळामध्ये 2800च्या वर इथे उद्योग आले। त्या उद्योगाने इकडल्या तरुणांना रोजगार दिला, तो रोजगार टिकवायचा नाही, जपायचा नाही, वाढवायचा नाही, उलट आहे तो सुद्धा बंद करून आमच्या तरुणांना घोषधडीला लावायचं। शरद पवारांचा पक्ष सुद्धा महाराष्ट्राच्या अस्मितेचा पक्ष। शरद पवार हे या देशाचे नेते आहेत, मराठी माणूस म्हणून आम्हाला त्यांचा अभिमान आहे। महाराष्ट्रावर येणाऱ्या संकटाच्या संदर्भात पवार साहेबांची भूमिका कायम ताकदीची राहिली। त्यांचाही पक्ष त्यांच्या ते हयात असताना तोडला, पवार साहेब हयात आहेत आणि त्यांचा ते घड्याळ आणि त्यांचा पक्ष या 2 गुजरातच्या व्यापाराने अजित पवारच्या हातात सोपवलं।
कोणत्या कायद्याचं राज्य इथे सुरू आहे? म्हणून आम्ही जे म्हणतो, या देशातलं संविधान धोक्यामध्ये आहे. या देशात कायद्याचं राज्य उरलेलं नाही. हा देश गुंडांच्या हातामध्ये गेलेला आहे, लुटारूंच्या हातामध्ये गेलेला आहे. ते आम्ही यासाठी सांगतो. पण आम्ही सगळे या महाराष्ट्रातले लोकांनी ठरवलं आहे की राज्य यांच्या हातात आम्हाला जाऊ द्यायचं नाही. मोदी इथे महाराष्ट्रामध्ये येतात, कधी या राज्याच्या सुखदुःखात सामील होताना तुम्ही त्यांना पाहिलंय का? गेल्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. गेल्या 3 वर्षामध्ये या राज्यात 1200 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, महिलांनी आत्महत्या केल्या. कधी मोदीच्या डोळ्यामध्ये तुम्ही असूनचा एक टिपूस पाहिला का की या माझ्या महाराष्ट्रामध्ये हजारो शेतकरी आत्महत्या का करतायत, मला त्यांच्यासाठी काय करता येईल, याचा विचार कधी नरेंद्र मोदी, अमित शहानी कधी केल्याचं आम्ही पाहिलं. या देशामध्ये या पद्धतीनं विकृती निर्माण करण्याचं काम या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी केलं. अत्यंत घाणेरड्या विचारांचे लोक आहेत आणि त्यांचं मला अजिबात जमत नाही. त्यांनी मला तुरुंगात टाकलं. जे जे त्यांना विरोध करतात त्या सगळ्याला तुरुंगात टाकायचे. आम्ही गेलो तुरुंगात. आम्ही घाबरतो काय तुम्हाला, तुमच्या तुरुंगाला? भुजबळ पण जाऊन आले, पण आता भुजबळ थोडे हल्लेले दिसत आहेत मला. त्यांची झोप उडते तुरुंगांच्या आठवणीने. माझी झोप उडत नाही. मला तुरुंग आठवतो आणि मी सांगतो, ज्या कोठडीमध्ये मी होतो त्या कोठडीत तुम्हाला पण टाकणार. मला सगळं माहिती आहे, कुठल्या कोपऱ्यात काय, कुठे काय, कुठे काय. मी अभ्यास करून आलेलो आहे तुरुंगात. पाठ आतमध्ये टाकणार. माझी झोप उडत नाही, मी तुमची झोप उडवणार. सत्ता कशाला पाहिजे आम्हाला? या महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत, या महाराष्ट्र राज्याचे मराठी माणसाचे जे शत्रू आहेत, त्यांची जागा तुरुंगात. आमच्या सगळ्या लोकांवरती खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत. बडगुजर साहेबांच्या कुटुंबापर्यंत पोहोचले, आमच्या कुटुंबापर्यंत पोहोचले. या सगळ्याचा हिशोबाला आणि पक्क्या होत्या त्या बाबतीत. हे मी यासाठी सांगतो की या राज्यातून ही घाण, हे विष आपण कायमचं नष्ट केलं पाहिजे, तरच हे राज्य पवित्र होईल. तर मित्रांनो, या महाराष्ट्राच्या अस्मितेची ही लढाई आहे. आणि नाशिक शहर, नाशिक जिल्हा हे कायम लढणाऱ्यांचं शहर आहे. इथे प्रचंड तरुणांची ऊर्जा आणि फौज मला कायम. 10 वर्ष आपण काही चुका केल्या, त्या चुका दुरुस्त करण्याची ही वेळ आहे. ज्या शहराला एक संस्कार आहे, या शहराने महान लोक जन्माला, क्रांतिकारक दिले, साहित्य दिले, गरजा जय जयकारक क्रांतीचा सांगणारे कुसुमाग्रज दिले, सागरा प्राण कळवला असे गर्जना करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर दिले, रायगडाला जेव्हा जाग येते आणि रामाला जागा करणारे वसंतराव खानिटकर दिले. असे एक महान शहर, एक महान जिल्हा या महाराष्ट्राचा नकाशावर आहे. तो नकाशा विद्रूप करण्याचं काम गेल्या 10 वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाने केलं. आपल्याला हा नकाशा या नाशिकचा परत स्वच्छ करायचा आहे, दुरुस्त करायचा आहे. आणि त्यासाठी या मतदारसंघात सुधाकर बडगुजर यांच्यासारखा एक जबरदस्त असा ताकदीचा नेता तुम्हाला विधानसभेत निवडून पाठवायचा आहे, ज्याच्याकडे या शहराच्या विकासासाठी दृष्टी आहे, विजन आहे, कष्ट करण्याची ताकद आहे आणि तुमच्या हाकेला ओ देऊन प्रसंगी तुमच्या मदतीला येण्याची जाणीव आहे. मी आपल्याला आवाहन करेन, या राज्यात जर सत्ता बदल आपल्याला करायचा असेल, त्या नाशिकमध्ये महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार आपण जिंकून दिला पाहिजे. आणि मला खात्री आहे, त्या प्रकारचं वातावरण मी पाहतो
ते पाहता सुधाकरराव बडगुजर याला आपण प्रचंड बहुमताने निवडून द्या. पाहून दररोज सगळे लोक आले, कराड साहेब आलेले आहेत, कामगारांची ताकद आहे प्रचंड, कराड साहेबांची, कॉम्रेड कराड. मला तुम्ही गळ्यामध्ये ते लाल आता घातलेलं आहे, आम्ही भगव घालतो, आम्हाला का लाल रंगाचं वावडं नाही आहे, पण देवेंद्र फडणवीस ना त्या दिवशी ते लाल रंगाचं आमचं संविधान दाखवून काय म्हणाले हे महाशय, लाल रेड बुक. अरे भारताचं संविधान पहिल्यापासून लाल रंगाच्याच कव्हरमध्ये आहे. यांनी संविधान आता पाहिलंय, यांनी 60 वर्ष संविधान पाहिलंच नव्हतं, यांनी संविधान आता पाहिलं. लाल गालीच्या तुम्हाला काल तो मुख्यमंत्र्यांची शपथ घेताना लाल गालीच्या तो म्हणत नाही मला लाल गालीच्या नको, आमचं लाल रंगाशी भांडण तेच आहे. पण लाल रंगाचं संविधान यांना मान्य नाही, लक्षात घ्या. अशा या सगळ्या विकृत लोकांना आपल्याला दूर करायचं आहे. आपल्याला महाराष्ट्र वाचवायचं आहे, संविधान वाचवायचं आहे, मराठी माणूस वाचवायचा आहे, कामगार वाचवायचा आहे, शेतकरी वाचवायचा आहे. आणि त्यासाठी आपण सगळ्यांना एकजुटीनं महाविकास आघाडीच्या मागे, मशालीच्या मागे, तुतारीच्या मागे, हाताच्या मागे जिथे आहात तिथे आपण महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा. आणि या मतदारसंघातून सुधाकरराव बडगुजर हे आमदार झालेच पाहिजेत, नव्हे ते झालेलेच आहेत असं मी मानतो. आणि उद्धव ठाकरे यांच्या त्या सगळ्या आमदारांच्या संख्येमध्ये सुधाकर बडगुजर हे मोठ्या फरकाने निवडून येतील अशी मला खात्री आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे सरकार उद्धव साहेबांच्या नेतृत्वामध्ये चालू होतं, शांतपणे महाराष्ट्राच्या विकासाची दिशा सुरू ठेवलेली होती, जनतेची सेवा चालू होती. परंतु अचानक शिवसेनेच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्यात आला. काही दिवसानंतर राष्ट्रवादीचे शरद पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसण्यात आला. आणि या दोन पक्षाशी विश्वासघात करून, गद्दारी करून महाराष्ट्रामध्ये शिंदेचं भिंदे सरकार इथं स्थापन झालं हे आपण पाहिलेलं आहे. ही महाराष्ट्राची परंपरा नाहीये मित्रांनो. आपण एखाद्या पक्षाच्या वतीनं निवडून आलो तर किमान 5 वर्ष तरी त्यांच्याबरोबर राहायला पाहिजे. परंतु तसं न राहता स्वतःच्या स्वार्थासाठी यांनी पक्ष फोडला, चिन्ह पळवलं, महाराष्ट्राच्या जनतेशी बेईमानी केली. आणि म्हणून ज्या महाराष्ट्रामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो, महात्मा फुल्यांचं नाव घेतो, डॉक्टर बाबासाहेबांचं नाव घेतो, एक स्वाभिमानाची परंपरा आहे. ती स्वाभिमानाची परंपरा घेऊन आपण इथे महाराष्ट्रामध्ये जगतो. या महाराष्ट्रामध्ये बेईमानी करणाऱ्या लोकांना पुन्हा कधीही सत्तेमध्ये बसता येणार नाही, याच्यासाठी आपल्याला 20 तारखेला मतदान करायचं. आणि म्हणून आपल्याला निश्चितपणे सगळ्यांना निश्चितपणे हा निर्णय करावा लागेल की महाविकास आघाडीचे उमेदवार जिथे जिथे असतील त्या प्रत्येक उमेदवाराच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे. कारण महाराष्ट्र जर वाचवायचं असेल, 14 कोटी मराठी माणसं जर वाचवायची असेल तर सत्तेतनं युती सरकार आपल्याला खाली खेचल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की येत्या 20 तारखेला आपल्याला सुधाकर भाऊ बडगुजरांना निवडून द्यायचं आहे, त्या दृष्टीने आपल्याला प्रयत्न करायचा. या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघामधून सुधाकर भाऊ बडगुजर या प्रचंड मताधिक्याने आम्ही त्या ठिकाणी मुंबईला पाठवणार आणि या ठिकाणी ग्वाही देण्यासाठी मी आज या ठिकाणी उभा आहे. खरं तर साहेब, या मतदारसंघाची माहिती आपल्याला सुद्धा आहे. या मतदारसंघामध्ये गेल्या 10 वर्षापासून कुठलीही सर्वांगीण विकास हा झालेला नाही. परंतु या मतदारसंघामध्ये एकच झालं, ज्यांनी आपल्या खांद्याला खांदा लावून आपलं बोट धरून 2014ला आपण ही जागा सोडली. मोजके नगरसेवक असताना सुद्धा आपण ही भारतीय जनता पक्षाला जागा सोडली आणि 10 वर्ष त्यांनी या ठिकाणी आमदारकी फक्त आणि फक्त शिवसेनेच्या या ठिकाणी ताकदीवरती लढवली. परंतु त्यांनी केलं काय साहेब, जे 2.5 वर्षापूर्वी पक्ष फोडल्यानंतर आपलं जे दुःख आहे त्याच्यापुढे आमचं कुठल्याही शिवसैनिकांचं दुःख फार छोटं आहे. परंतु आपण जे सहन केलं त्या यातना आजही आमच्या डोळ्यासमोर आहे. कारण विनाकारण आपल्याला 100 दिवस त्यांनी त्या ठिकाणी तुरुंगवास भोगावा लागला आणि आम्ही ह्याच दिवसाची वाट बघत होतो की ज्या दिवशी विधानसभेच्या निवडणुका येतील त्यांना व्याजात सगळं आम्ही परत केल्याशिवाय राहणार नाही. आज आपल्याला सगळ्यांचं साक्षी सांगतो. जे ग्रीन जिम, सभामंडप ही जी कामं नगरसेवक करतो तीच कामं आमदार पण करतो. दोघांच्या कामात नक्की फरक काय हा आम्हाला जनतेला अजूनही कळलेला नाही. खरं तर विकासाचं कुठलंही मोठं काम या नाशिक पश्चिम मतदारसंघामध्ये उभं राहू शकलेलं नाही.
सातपूर असेल, अंबड असेल यासारख्या 2 मोठ्या औद्योगिक वसाहती या मतदारसंघामध्ये आहेत। 280 कारखाने या MIDC मध्ये चालतात, परंतु याची अवस्था आज अतिशय वाईट आहे। आणि याच्यात आम्ही एवढं इंडस्ट्रीला छळायचं काम करतोय, मग म्हणजे इंडस्ट्रीमध्ये निघणारे सगळे कॉन्ट्रॅक्ट हे फक्त भारतीय जनता पक्षाच्याच लोकांना मिळाले पाहिजे, त्यांच्याच नगरसेवकांना मिळाले पाहिजे, दुसरं कोणालाही मिळता कामा नाही। आणि त्याकरता इंडस्ट्री बंद पडल्या तरी चालतील इथपर्यंतची भूमिका ही खऱ्या अर्थानं भारतीय जनता पक्ष आज या मतदारसंघामध्ये घेतोय। हे कारखाने चालतायत का, बंद होत आहेत का, त्यांना त्रास होतोय, याच्याशी कुठलीही भूमिका या लोकांची आज उरलेली नाही। गेल्या 15 वर्षात एक सुद्धा नवीन कारखाना, एक सुद्धा नवीन प्रकल्प या मतदारसंघात आणला तर नाहीच नाही, परंतु जे आहेत त्यांना सुद्धा त्रास देऊन इथून पळवून लावण्याची भूमिका या मंडळीची आहे। आज पुण्यासारख्या शहरामध्ये IT पार्कच्या रांगा लागल्या, पण औषधाला का होईना एकही IT पार्क आज नाशिकमध्ये सुरू झाला नाही। लॉजिस्टिक पार्क या ठिकाणी आला नाही, कुठलंही विकासाचं काम याच्यामध्ये आलं नाही, कुठलीही रोजगाराची निर्मिती होईल अशी भूमिका आमदारांच्या वतीने घेतली गेली नाही। आज खऱ्या अर्थानं सातपूर असेल, सिडको असेल ही सगळी कामगार वसाहत आहे। या कामगार वसाहतीमध्ये आज आमच्या तरुणाच्या हाताला काम मिळण्याकरता कुठलीच भूमिका नाही। म्हणून आमची भूमिका आहे की आपण साहेब याच्यामध्ये लक्ष घालावं। आपली ज्या वेळेला आपण मुंबईमध्ये उद्धव साहेबांची आमची भेट करून दिली, त्यावेळेला आम्ही हा विषय साहेबांच्या लक्षात आणून दिला आणि साहेबांनीही त्यावेळेला आश्वासन दिलं की निश्चित महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे याची आम्हाला खात्री आहे आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पुन्हा एकदा उद्धव साहेब ठाकरे होणार आहेत। आणि ते झाल्यानंतर आपण राऊतसाहेब याच्यामध्ये लक्ष घाला, आमच्या नाशिकच्या विकासामध्ये लक्ष घाला। आणि हा जो सगळा प्रकार चाललाय, एकीकडे नाशिक दत्तक घ्यायचं आणि दुसरीकडे नाशिकला कुपोषित ठेवायचं, हा जो प्रकार चाललाय हा कुठेतरी थांबला पाहिजे। विकासाचा रथ नाशिकचा पुन्हा पुढे निघाला पाहिजे। आमच्यासाठी नवीन MIDC उभी राहिली पाहिजे, नवीन उद्योगधंदे आले पाहिजेत, नवीन कारखाने आले पाहिजेत आणि आमच्या तरुणाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, रोजगार मिळाला पाहिजे। याकरता आपण लक्ष द्यावं आणि आम्हाला पुढे न्यावं ही विनंती करण्याकरता खऱ्या अर्थानं मी आपल्या समोर आलो आहे। आणि ही भूमिका ज्या वेळेला आपण मुंबईमध्ये आम्हाला मान्य केली, याचा शब्द आपण आम्हाला दिला आणि म्हणून मग आम्ही ठरवलं की सुधाकर भाऊ बडगुजर यांच्या पाठीमागं आम्ही खंबीररित्या उभं राहू आणि त्यांना पूर्णतः पाठिंबा देऊ आणि 100% त्यांना निवडून आणू। तेही सोडू। IT पार्कचा मुद्दा आदरणीय अपूर्व हिरेनी या ठिकाणी मांडला। साहेब, या ठिकाणी IT पार्क साठी 60 एकरचं आरक्षण होतं, ते आरक्षण उठवण्याचं पाप या आमदारांनी केलं आणि स्वतःच्या नातेवाईकांना ते तुकडे करून प्लॉट दिलेत। हे गांभीर्याने याकडे बघावं लागणार आहे आपल्याला। जर IT पार्क साठी युवक युवती हे नाशिकमध्ये जॉब मिळत नाही, त्यांना पुण्याला, हैदराबादला, बेंगलोरला जावं लागतं, त्यासाठी IT पार्कची निर्मिती करणं काळाची गरज असणार आहे। मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल सगळ्यांसाठी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे। एखादा मेगा प्रोजेक्ट आणणं गरजेचं आहे। सिडको 28,000 सदनिका आहे, म्हाडांच्या सुद्धा इथे त्या ठिकाणी काही प्रमाणात सदनिका आहेत। साधारणतः 10 कोटी रुपयाचा रेव्हेन्यू हा जमा होतो आणि ESI डिपार्टमेंटला जातो आणि वैद्यकीय सेवा, आरोग्य सेवा देण्यासाठी हे ESI डिपार्टमेंटची जबाबदारी असताना या ठिकाणी ESI हॉस्पिटलची जर परिस्थिती बघितली तर तिथे डॉक्टर नाही, नर्सेस नाही, सुविधा नाही, अद्ययावत हॉस्पिटल नाही। त्यामुळे कामगारांना ह्या वैद्यकीय सेवा मिळत नाही, आरोग्य सेवा मिळत नाही। परंतु त्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जर 10 कोटी रुपये जमा होत असेल तर वर्षाला 120 कोटी रुपये त्या हॉस्पिटलच्या नावाने जमा होतात, कामगारांच्या पगारात जमा होतात। हक्काचं हॉस्पिटल त्या ठिकाणी ESI डिपार्टमेंट मार्फत आपल्याला करणं गरजेचं राहील पुढील काळामध्ये। सर्वे नंबर 485 मधील मोकळा भूखंड दिलेबाबत यांनी म्हटलेलं आहे की मराठा खानदेश मित्र मंडळ व लाड शाखेवाणी महिला मंडळास सर्वे नंबर 485 मधील मोकळा भूखंड दिलेबाबत आपण विचारणा केलेली आहे, तथापि सदरचा भूखंड सदर संस्थेत देण्यात आलेला नाही किंवा प्रस्तावित सुद्धा नाही। असं असताना तथापि सर्वे नंबर 485 मधील मोकळा भूखंड श्री नामदेव
महाराज बहुउद्देशीय संस्था सातपूर यांनी मौजे सातपूर शिवारातील भूमापन 485/1/38 प्लॉट नंबर 38 एकूण ग्रीन सिटी वापर क्षेत्र 5446 पैकी ओपन क्षेत्र 1159 चौरस मीटर संस्थेची मागणी केलेली आहे, परंतु प्रस्ताव कार्यान्वित आहे अद्याप दिलेला नाही। हे पत्र मिळकत व्यवस्थापक नाशिक महापालिकेचं आहे। सर्वांना ज्ञात असलं पाहिजे। अनेक भूमिपूजन केली, परंतु कुठल्याही भूमिपूजनामध्ये तथ्य नाही, त्यांना टेंडर झालेलं नाही, विकास कामं मंजूर नाही, प्रमा झालेली असावी कदाचित, प्रमाच्या आधारावरती त्यांनी हे भूमिपूजन केले, परंतु आजही त्या दोघं समाजाची मोठी फसवणूक झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये दोघं समाजाला जागेसह सभागृह देण्याची जबाबदारी हे शिवसेने स्वीकारते आहे। निश्चितपणाने पुढील काळामध्ये ते देता येईल। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे, नाशिक।